नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सई मुक्ताला म्हणत असते, मुक्ताई तुझ्या हातचं खरंच खूप गोड लागतंय. कोमल देखील म्हणत असते की हो वहिनी, खरंच जाम भारी झालंय हे सगळं, असं भरीत मी कधीच खाल्लं नव्हतं. स्वाती मात्र म्हणत असते की अगं आई, आता झालंय ना लग्न वगैरे सगळं झालंय, आवरलंय आता आपलं सगळं, मग आता आपल्याला कधी मटण मच्छी वगैरे भेटणार. तेव्हा बापू म्हणतात की तुम्हा लोकांना ना काही कळतच नाही, जे मिळतंय ना ते गोड मानून गिळून घ्या, जे आपल्याला मिळतं ना त्याची आपण कदर केली पाहिजे. सुनबाईने ना आज पहिल्यांदा स्वयंपाक केलाय आपल्याकडे आणि इतका छान स्वयंपाक केला, तुम्ही का बरं खात नाहीये? खाऊन घ्या आता सगळं काही. सुनबाईंनी पहिल्यांदा आपल्याकडे असा इतका चांगला स्वयंपाक केला, ते खायचं सोडून तुम्ही हे सगळं काय बोलताय? मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. एवढ्यातच आता सागर तिथून ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. सई त्याला अडवते आणि म्हणते की पप्पा एक मिनिट थांब. तेव्हा आता सई मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई तू आता हा घास पप्पांना भरव. सई सागरला म्हणत असते की पप्पा मुक्ता आईच्या हाताला खूप टेस्ट आहे. सागर म्हणत असतो सई ऐक ना. तेव्हा सई म्हणते की नाही, मी अजिबात ऐकणार नाही पप्पा, बस बरं तू इथं खाली. आणि मग ती खूप हट्ट करते आणि मुक्ताला सागरला भरवायलाच लावते. मग मुक्ता सागरला भरवत असते तेव्हा मात्र सईला फारच आनंद होत असतो. आता मुक्ताला भरवायला आणि सागरला खायला लागलेलं असतं, कारण की सईने अट टाकलेली असते की तुम्ही जर एकमेकांना भरवलं नाही तर मी जेवणारच नाही. आणि आता मुक्ताने सागरला भरवलेलं असतं. आता सई म्हणत असते की मला असं वाटतंय तू पण असा विचार करते ना की मी एकट्यानेच का बरं भरवायचं, पप्पाने पण भरवलं पाहिजे. बरं मग पप्पा तुम्ही असं करा, तुम्ही मुक्ता आईला भरवा. तेव्हा मात्र सागरच्या फोनवरती फोन येतो. त्यामुळे सागर म्हणतो ठीक आहे, एक मिनिट मी फोनवरती बोलतो, असं म्हणून तो बाजूला जातो. आता सागरला फोन आलेला असतो. सागर बाजूला जाऊनच बोलत असतो. तिकडून सागरचा मित्र बोलत असतो. तो म्हणत असतो काय मग सीईओ ऑफ द इयर सागर कोळी बोलताय का? तेव्हा सागर म्हणतो की नाही, डंबल मास्टर सागऱ्या बोलतोय. सागर म्हणत असतो काय रे निक, इतके दिवस कुठं होता, काही फोन नाही काय नाही. तेव्हा तिकडून त्याचा मित्र म्हणत असतो आम्ही निदान फोन तरी करतो, तुम्ही तर डायरेक्ट गायबच असतात. तेव्हा सागर म्हणतो की काय मग कशासाठी फोन केला होता? तेव्हा सागरचा मित्र सांगत असतो की अरे तुला मी मेसेज पण केला होता. तेव्हा सागर म्हणतो अरे हा मी वाचला तुझा मेसेज. तेव्हा निक म्हणतो की मी ऍड्रेस पाठवतो तुला, ते पार्टीसाठी यायचंय तुला आणि काही करून यायचंच आहे. माझ्या अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे आणि तुला आता काही करून तिथंच यावं लागेल. आणि आता निखिल म्हणत असतो की हे माझं रीतसर आमंत्रण आहे बरं का, तुला अजिबात टाळता येणार नाही. सागर म्हणत असतो अरे मला काम आहे. तेव्हा त्याचा मित्र म्हणत असतो की अजिबात काही काम वगैरे काही नाही, मला माहिती संध्याकाळी सगळे फ्रीज होतात, तू काही करून आता इथे अॅनिव्हर्सरीला यायचंच आहे आणि तू जर आला नाही ना तर तुझी आणि माझी मैत्री संपली. आणि असं बोलून आता सागरचा फोन तो ठेवून देतो. आता इकडे बापू म्हणत असतात काय रे सागर काय झालं? तेव्हा सागर सांगतो की तो निक आहे ना माझा मित्र, त्याने पार्टीला बोलवलंय आणि तेव्हा मी तर काही जाणारच नाही, माझ्याकडे भरपूर काम आहे. तेव्हा बापू म्हणत असतात की नाही तू जायचं, तुला काही काम वगैरे नाही. तेव्हा सागर म्हणतो तुम्ही काय कोणाला विचारलं, माझ्या पियाला विचारलं का? तेव्हा बापू म्हणत असतात की नाही मी तुमच्या मॅनेजरला विचारलं. मिहीर म्हणत होता की संध्याकाळी तो मिहीरचा फोन आला होता, त्याने मला सगळं सांगितलंय, तुम्हाला संध्याकाळनंतर काही काम नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो इकडे येतोय बांगड्याचं तिकलं खायला मावशीच्या हातचं. तेव्हा सागर म्हणतो थांबा आता मीच त्याला खाऊ घालतो बांगड्याचं तिकलं. आणि मग आता बापू म्हणत असतात की आणि तू आज रात्री पार्टीला जातोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू सुनबाईला पण सोबत घेऊन जातोय. तेव्हा मुक्ता म्हणत असते की मी कशाला, मी थोडा वेळ सई सोबत घालेल, ती आजच आलीये. तेव्हा बापू म्हणतात सई काय कुठे जाणार आहे का, इथंच राहणार आहे ना, तुला पण जायचंय. त्यामुळे आता बापूंनी आता हट्ट केलेला असतो, त्यामुळे त्यांना हो म्हणावं लागतं. आता इंद्रा देखील म्हणत असते की जा सुनबाईला घेऊन जा आणि स्वाती देखील म्हणत असते आणि आता सई देखील म्हणत असते की नाही तू जायचंय. सागरला देखील आता होच म्हणावं लागतं आणि मुक्ताला देखील. आता इकडे दुसरीकडे सावनी आणि हर्ष रूम मध्ये भांडतच असतात. सावनीला आता फोन आलेला असतो आणि फोनवर ते निक बोलत असतो. तो म्हणत असतो की माझ्या अॅनिव्हर्सरीला यायचंय, तुला मेसेज पण केला होता. तेव्हा मात्र सावनी म्हणत असते अरे तू मेसेज केला होता परंतु माझं ना जरा आता काम चालू आहे आणि त्यामुळे मी काही येऊ शकत नाही. आणि असं बोलून आता सावनी फोन ठेव. मात्र आता हर्ष म्हणत असतो की निक कोणाचा फोन होता? तेव्हा सावनी सांगत असते की निखिल महान. तेव्हा हर्ष म्हणत असतो की नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय मला, हे नाव कुठेतरी ऐकलंय मी. तेव्हा सावनी सांगते की तुझा एक्स एम्प्लॉई आहे हा. तेव्हा मात्र हर्ष म्हणतो की एक्स एम्प्लॉई आणि कॉल तुला करतोय. तेव्हा सावनी म्हणत असते की कधी कधी तू खूप पॉझेसिव्ह होतो परंतु आय लाईक इट. अरे हा जो आहे ना त्याची जी बायको आहे गायत्री, ती आणि मी दोघी फ्रेंड होतो कॉलेज पासून आणि सागर आणि ते दोघं मित्र होते आणि मग त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो. तेव्हा आता हर्ष म्हणतो अरे बापरे असं आहे का, अच्छा मग आता तर आपल्याला जायचंच आहे त्याच्या पार्टीला आणि आता तू त्याला फोन करून सांग की आपण येतोय म्हणून. तेव्हा सावनी म्हणत असते की अरे आता तुला जेवायचं पण नव्हतं. तेव्हा हर्ष म्हणत असतो की आता मला भूक लागली आणि आता मला तर जायचंच आहे त्या पार्टीला. आता मस्त
छान एक कॉकटेल होणार आहे. मस्त कपल्स असणार आहे आता पार्टीमध्ये. आणि आता तो असं म्हणत असल्यामुळे सावनी फोन घेते आणि लगेचच निखिलला फोन लावून सांगते की आम्ही येत आहे, थोडासा प्लॅन मध्ये चेंज झालेला. आता इकडे दुसरीकडे सागर हा निघून गेलेला असतो आणि आता बापू म्हणत असतात की सुनबाई आणा तो गाजरचा हलवा घेऊन या तुम्ही, आता तोंडाला पाणी सुटले, तर माझं जेवण पण आवर. आणि मग तेवढ्यातच माधवी आणि पुरुषोत्तम तिथे येतात. माधवी आणि पुरुषोत्तमने एक डबा आणलेला असतो आणि त्यांना बघून सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. माधवी म्हणत असते की हे तुमच्यासाठी घेऊन आले. स्वाती लगेचच डबा घेते आणि म्हणत असते की या डब्यामध्ये नक्की काहीतरी तिखट रस्सा वगैरे काही असं तिखट असेल नाही का. तेव्हा मात्र ती डबा उचलून बघते आणि त्याच्यामध्ये बर्फी असते. तेव्हा माधवी म्हणते की कोकोनटची बर्फी आहे, आपली सई आली आहे ना, खास तिच्यासाठी बनवली मी. आता तेव्हा पुरुषोत्तम म्हणत असतात की तुम्ही जर माधवीच्या हातची बर्फी खाल्ली नाही तर मग काय खाल्लं. आणि असं म्हणत असताना बापू म्हणत असतात की तुम्ही आमच्या घरचा हलवा बघून, बापू म्हणत असतात तुम्ही आमच्या घरचा गाजरचा हलवा खाऊन बघा आणि मग मला सांगा. आणि असं आता त्यांचे बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच स्वाती म्हणते की काय तुम्ही सारखं गोड वगैरे घेऊन येत असता, तुमच्या घरी काय साखर कारखाना आहे काय, की तुमच्या घरी काही खजाना लागलाय गोडचा. तेव्हा मात्र सर्वजण हसायला लागतात. बापू म्हणतात अहो सुनबाई पटकन घेऊन या गाजरचा हलवा. मग आता मुक्ता सर्वांना गाजरचा हलवा देते. पुरुषोत्तम म्हणत असतो की खरंच खूप सुंदर झालाय गाजरचा हलवा. तेव्हा माधवी देखील म्हणते की हो सगळं काही व्यवस्थित टाकले, काजू बदाम वगैरे आणि साखर सुद्धा बरं का, सगळी व्यवस्थित एकदम मापात आहे. आणि मग आता सईला देखील माधवी भरवते आणि सई देखील खूप खुश होते आणि म्हणते की खरंच खूप छान झाला हलवा, खरं तर हे माझ्यासाठी सरप्राईज होतं, मला खूप आवडलं. आणि मग आता माधवी म्हणत असते की तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे बरं का. आणि माधवी ही मिहिकाला हक्का मारते. मिहिका लगेचच घरामध्ये येत असते. तेव्हाच मिहिका लगेचच आतमध्ये एका डॉगला घेऊन येते. त्याचं नाव असतं बोका आणि तो सईला देखील फार आवडत असतो आणि त्यांनी आधी पाळलेला पण असतो. आणि मग आता सगळ्यांना खूप जास्त आनंद होत असतो. परंतु मात्र इंद्र आणि स्वाती दोघी खूपच घाबरत असतात. आता माधवी ही सर्वांजवळ आता त्या डॉगला घेऊन जात असते. परंतु मात्र आता माधवी ही इंद्राच्या जवळ त्या बोक्याला घेऊन जात असते, म्हणजेच त्या डॉगला. परंतु इंद्रा ही फारच घाबरत असते. इंद्रा म्हणत असते की याला पहिल्यांदा दूर करा माझ्यापासून. आणि इंद्रा आता प्रचंड घाबरलेली असते. आता ते सगळे समजून सांगत असतात इंद्राला की हे किती क्यूट आहे, गोड आहे, चांगला आहे. परंतु इंद्रा म्हणत असते की नाही हे जेव्हा चावल ना तुम्हाला मग समजल तुम्हाला. मुक्ताच्या हातात दिलेला असतो. मुक्ता म्हणत असते की खरंच तो खूप क्यूट आहे, खूप गरीब आहे, खूप मुक्ता देखील म्हणत असते की तो डॉगी खरंच खूप क्यूट आहे. खरं तर त्याला आता प्रॉब्लेम झाला होता ना, इन्फेक्शन, त्याची केस गळायची, म्हणून त्याला फार्म हाऊसवर पाठवलं होतं. त्याची आता ट्रीटमेंट संपली म्हणून त्याला इकडे आणलं. कोमल देखील म्हणत असते की खरंच खूपच छान प्राणी आहे. आणि माधवी देखील मुका प्राणी आहे असं सारखं म्हणत असते. इंद्राला मात्र काही शांत बसवत नसतं. ती मात्र फारच घाबरलेली असते. ती म्हणत असते मुक्ताला तुझ्या हातात मच्छी दिल्यावरती तुला कसं वाटेल तसंच मला वाटेल यांनी माझ्या हाताला चाटलं वगैरे तर. इंद्रा म्हणत असते एकतर या बोक्याला घराबाहेर पाठवा, नाहीतर मला कुठेतरी फार्म हाऊस वरती पाठवा कायमचं, असं म्हणून इंद्रा मात्र फारच घाबरलेली असते. आणि मात्र आता सईमध्ये येते आणि सई म्हणते नाही ग आजी, खरंच किती क्यूट आहे ना ते. आता असं म्हण बरं बोका, तू खरंच खूप चांगला आहे, मला खूप आवडतो. आणि मग आता नाविलाजाने इंद्राला असं म्हणावं लागतं आणि सगळेजण आता फारच हसत असतात. मुलीची खरंच खूप मज्जा आहे. आता काय मिळालंय, हलवा मिळालाय, डॉगी मिळालाय. आता पुरुषोत्तम म्हणत असतो आता 2 बाबा आणि 2 आज्या देखील मिळाल्या. तेव्हा सई म्हणते की हो, एक बापू बाबा आणि एक पुरू बाबा, आणि आता आजी तर एकच आहे. आणि मग आता माधवीला ती आज्जू म्हणते आणि सर्वजण खूप हसायला लागतात. इकडे स्वाती इंद्राला म्हणत असते हे तुला असं वाटत नाही की हे मुद्दामच करताय, कुत्रा काय आणताय, गोडगोडच काय घेऊन येताय, रोज मुद्दाम देताय ना त्रास आपल्याला, मला तर असंच वाटतंय. तेव्हा मात्र इंद्रा म्हणत असते हे जर मुद्दाम करत असतील ना तर मी कोयत्याची शपथ घेऊन सांगते की सोडणार नाही. आणि मी डायरेक्टली बदलाच घेईल, डायरेक्टली एकाला सरळ करून टाकेल. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आता पार्टीला जाण्यासाठी निघालेले असतात सागर आणि मुक्ता आणि ते तयारी करत असतात. तेव्हा सई म्हणत असते की पप्पा मुक्ताईच्या केसांमध्ये हा गुलाबाचं फुल लाव ना. आणि सागर आता मुक्ताच्या केसांमध्ये ते गुलाबाचं फुल लावत असतो. खूपच प्रेमाने तो मुक्ताकडे बघत असतो आणि मुक्ता देखील फारच लाजत असते. सागर आणि मुक्ता दोघी पार्टीच्या ठिकाणी गेलेले असतात. सागर म्हणत असतो की हेच कण मिळालं होतं याला पार्टी करायला. आणि आता मुक्ता म्हणत असते की काय झालं पण छान आहे. परंतु आता सागरला लगेच निखिल तिथून घेऊन जातो. मुक्ता म्हणते की मला सोबत न्यायचं नव्हतं तर इथं आणलं कशाला. तर मित्रांनो आता खरंच खूप जास्त मजा येणार आहे. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.